नमस्कार सर्वांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. आज आम्ही जाणार आहे गावी. तर गावी जाण्यासाठी आता मुलं तर येत नाही, त्याच्यामुळे त्यांचा स्वयंपाक करून जाणार आहे. इथे स्वयंपाक पण झाला आहे माझा. आता घरी जाणार आहे आणि तयारी करणार. तयारी देखील झाली आम्हा सर्वांची. आता आम्ही निघणार प्रवासाला. मुले काही आले नाहीत, पण त्यांच्याशी फोनवर बोलणं आमचं चालूच होतं. प्रवासात आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची अगदी छान भव्य अशी मूर्ती दिसली. ते पाहून मन अगदी भारावून आले. थोडे पुढे गेल्यावर आली आपली आळंदी. आळंदी पास करताच गाडीने वेग धरला आणि ह्या इतक्या छान वातावरणात प्रवास अगदी छान सुखद वाटत होता. पावसात लांबचा प्रवास करायला अगदी मज्जाच येते नाही का? या वातावरणात थोडासा पाऊस असला असताना खूप छान वाटलं असतं. असो, पण आता आम्हाला भूक पण जाम लागली होती. मग आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि नाश्ता करायला सुरुवात केली. इथे आम्ही मागवला आहे मिसळ पाव. मुलांचा पण अधूनमधून फोन, कुठे पोचला, काय करता, त्यांना पण सांगितलं. आम्ही आता थांबलो आहे मिसळपाव खाण्यासाठी. इथे मिसळपाव खाणार आणि मग निघणार. हा डोंगर पाहता तुम्ही, खूप सुंदर दिसत होता. आला मिसळपाव आला आमचा आणि पटपट आम्ही आता खाऊन घेतलं मिसळपाव आणि पुढचा लांबचा प्रवास अजून बाकी होता. हे आहे हॉटेल नवनाथ. हॉटेल नवनाथमध्ये आम्ही मिसळपाव खाल्ला. नाश्ता देखील अगदी छान मिळाला मनासारखा. आणि थोडेसे पुढे जाऊन आम्ही पुन्हा गाडी थांबवली आणि थोडासा गावी भाजीपाला घेऊन जाऊ म्हटलं. थोडासा भाजीपाला घेतला. वांगी इथे होते 20 रुपये पावशर. पुणे टू पैठण प्रवासा कधी संपला कळलंच नाही. गावी आलो. गावी अगदी शांतता, छान वाटलं. झोपायची तयारी. आमच्या सोबतीला होता आमचा हा मोठा फॅन आणि एक किडू. लवकर उठून वटपौर्णिमेची तयारी झाली आणि ही आहे आता आमची नवीन सून. हे पहा, आशीर्वाद द्या सर्वांनी. आणि हा आहे दीपक. हा लाजतोय कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी. हा आहे नवरदेव. दोघांचे देखील 1-2 फोटो काढले आणि पुढे निघालो आम्ही वडाच्या झाडाकडे. इथे पोचताच जास्त महिला काही आम्हाला दिसल्या नाही. ताई अनिताला समजवत होती वटपौर्णिमेची पूजा ही कशी करतात ही लक्षात ठेव. हळूहळू महिला देखील येऊ लागल्या. अगदी वटपौर्णिमा छान आमची साजरी झाली. तर ही होती आमची साधी सिंपल अशी वटपौर्णिमा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.